हॅलो सर, याच्या आधीच्या लेक्चर्सपर्यंत आपण पाहिलं होतं की रिलेशन बिटवीन लिक्विड अँड लिक्विड मॉलिक्युल्स, म्हणजे दोन लिक्विड मॉलिक्युलमधलं असलेलं रिलेशन, त्याने तयार झालेला इफेक्ट. आता जर लिक्विड आणि सॉलिड हे जर दोन एकमेकांच्या जवळ जर मॉलिक्युल आले, त्यांच्यामध्ये जर एखादा फोर्स तयार झाला, त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे? ॲडिसिव्ह फोर्स. मग त्या ॲडिसिव्ह फोर्समुळे जो लिक्विडचा सरफेस आहे, आपण बिहेवियर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये पाहिलेले आहे की जे लिक्विडच्या सरफेस वरती असलेला फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो सेम मॉलिक्युल. तसं जर लिक्विड आणि सॉलिड की जिथे असलेला फोर्स हा बदललेला आहे, तिथे आता ॲडिसिव्ह फोर्स येणार आहे. मग त्या ॲडिसिव्ह फोर्समुळे तयार झालेलं रिलेशन ते आपल्याला पाहायचं. आता ज्या वेळेस लिक्विड आणि सॉलिडची पेअर तयार होईल, त्यावेळेस एक प्रकारचा मिनिस्कस तयार होतो. कन्सिडर करू आपण ह्या शेपचा एक मिनिस्कस, म्हणजे कर्व शेप तयार होतो. तो कर्व शेप कुठे तयार होतो? सॉलिड आणि लिक्विडच्या मध्ये. मग त्या लिक्विड आणि सॉलिडच्या मध्ये जो आपला कर्व शेप तयार होणार आहे, त्यांचं रिलेशन काय? किंवा हा जो इथे तयार झालेला कर्व शेप आहे, त्यांनी केलेला हा जो अँगल आहे, तो अँगल म्हणजे काय हे आपण रिलेशन पाहणार. ते अँगल कशा कशावरती डिपेंडेंट्स आहेत ते आपण पाहणार. त्यालाच आपण म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुणाचा? जो फॉर लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड सबस्टन्स. हा लिक्विडचा हा एक मॉलिक्युल आहे, तो ज्यावेळेस इथे असलेल्या सॉलिड सबस्टन्सच्या मॉलिक्युलर कॉन्टॅक्ट मध्ये येईल, त्यावेळेस तयार झालेला अँगल किंवा त्यांच्यामधला असलेला अँगल, the angle between the tangent, इथे आपण एक tangent ड्रॉ केली. Tangent draw to the liquid molecule at a point and solid surface molecule at a same point is called as angle of contact. Simple definition, the angle of contact. आपण सांगितल्याप्रमाणे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणामध्ये होणार आहे? लिक्विड आणि सॉलिडच्या सबस्टन्समध्ये. तर ह्या पॉइंटला ह्या पॉइंटला कन्सिडर करू आपल्याकडे लिक्विड आणि सॉलिड सबस्टन्स. मीन्स व्हेन अ लिक्विड इज कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, व्हेन लिक्विड इज कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, द अँगल बिटवीन टँजेंट, इथे आपण एक टँजेंट काय करतोय? ड्रॉ करतो लिक्विड सरफेसला. लिक्विड सरफेसचा जो कर्व आहे, त्या लिक्विड सरफेसला आपण टँजेंट काय केली? ड्रॉ केली. तर टँजेंट ड्रॉ टू द लिक्विड सरफेस अँड सरफेस ऑफ सॉलिड ॲट अ सेम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ते दोघांचे सुद्धा पॉइंट काय एकाच ठिकाणी, म्हणजे अँगल साठी येतो सॉलिड आणि लिक्विड यांचा मधला काहीतरी तिथे कॉन्टॅक्ट आला पाहिजे की नाही? त्या कॉन्टॅक्ट मधला असलेला अँगल, आणि अँगल मेजरिंग द साइड ऑफ टँजेंट किंवा द साइड ऑफ लिक्विड सरफेस. आणि तो जो अँगल आहे तो कुठून मेजर करणार आहे? तर लिक्विड सरफेस पासून मेजर करणार आहे. ह्या जो पोझिशन आहे ह्याला आपण मिनिस्कस म्हणतो. काय म्हणतो आपण? मिनिस्कस. आणि ह्या ज्या मिनिस्कसच्या त्या डिफरंट कर्व शेप असतात. आता हा एक कर्व शेप आहे, ह्या डायग्रामला आपण फर्स्ट म्हणू. आणि हा एक मिनिस्कस. असे दोन टाइप्स मध्ये मिनिस्कस होतात. व्हेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, व्हेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्युरेट. तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय? ॲक्युरेट आहे. म्हणजे हा काय झाला? less than 90 by diagram first. जर आपण फर्स्ट डायग्राम मध्ये पाहिलं तर हा अँगल आपला काय येतो? लेस दॅन. तर मग ज्यावेळेस आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्युरेट असेल किंवा लेस दॅन असेल, त्यावेळेस शेप ऑफ meniscus is concave.
तर तुमचा असलेला मिनिस्कसचा जो शेप येणार आहे तो मिनिस्कसचा शेप हा कसा येणार आहे तर कॉन्केव शेपचा येणार. आता दुसरं when angle of contact is obtuse. जर तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा जर ऑब्ट्यूस असेल तर म्हणजेच काय झालं अँगल इज ग्रेटर दॅन 90 म्हणजे ह्या कंडिशनला आपण जर तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ग्रेटर दॅन 90 असेल डायग्राम सेट त्यावेळेस असलेला शेप ऑफ मेनिस्कस इज कॉन्व्हेक्स. तर तुमचा तयार झालेला शेप ऑफ मेनिस्कस हा काय होणार आहे कॉन्व्हेक्स शेपचा होणार. आता हा कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स शेपचा कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स शेप त्याच्यानंतर तिसरा येतोय तो म्हणजे प्लेन शेप. जर तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 असेल म्हणजे तुमचा सरफेस हा बरोबर प्लेन असेल तर त्यावेळेस तयार होणारा मेनिस्कस काय असेल तर 0 येणार आहे. मग when angle of contact is 0 म्हणजे theta is equal to 0 त्यावेळेस शेप ऑफ मेनिस्कस इज प्लेन. त्याचा शेप ऑफ मेनिस्कस काय येणार आहे प्लेन होणार. आता ह्या ज्या कंडिशन तयार होतात ह्या कंडिशन कशामुळे तयार होतात ते आपण पाहू. इज द सिंपल एक्झाम्पल त्यासाठी घेऊ आपण ह्या ज्या कंडिशन तयार होणार आहेत. आपण जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पाहिले ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पासून मेनिस्कस तयार होणार. त्या मेनिस्कसचे असलेले डिफरंट शेप आणि ते शेप कशामुळे होतात ते आपण आता पाहणार आहोत. इथे फर्स्ट शेप येतो आपला कॉन्केव शेप. तर कॉन्केव शेप हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन टू 90 डिग्री आणि त्यालाच आपण ॲक्युएट अँगल. आता ह्या शेपसाठी जे एक्झाम्पल इज द सिंपल एक्झाम्पल ग्लास अँड केरोसिन. ग्लास आणि केरोसिन हे जे सॉलिड आणि लिक्विड सबस्टन्स जर एकत्र आले तर त्यावेळेस त्या कॉन्टॅक्ट मध्ये तयार होणारा जो अँगल आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असतो लेस दॅन 90 डिग्री आणि त्याचा जो आलेला शेप आहे तो शेप कसा येतोय कॉन्केव शेप येतोय. आता इथे जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होणार हे कशामुळे तयार होणार आहे तर लिक्विड partially wets solid म्हणजे तुमचं लिक्विड हे काही प्रमाणातच सॉलिड सबस्टन्सला काय होणार आहे चिकटणार. आता सेकंड जी आपण डायग्राम पाहिली होती त्या सेकंड डायग्राम मध्ये असलेला आपला मेनिस्कस. सेकंड डायग्राम मध्ये आलेला मेनिस्कस हा कोणत्या शेपचा आहे कॉन्व्हेक्स शेपचा आहे ज्याचा अँगल हा ग्रेटर दॅन 90. हा कोणता आहे ग्रेटर दॅन 90. जर ग्रेटर दॅन 90 असेल तर त्याला आपण अँगल ऑफ काय म्हणतो ऑब्ट्यूस अँगल म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस तुमचा शेप हा कॉन्व्हेक्स शेप असेल त्यावेळेस तयार होणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 90 होणार आहे. मग तिथे असलेलं एक्झाम्पल काय आहे द सिंपल एक्झाम्पल ग्लास अँड मर्क्युरी. ग्लास आणि मर्क्युरी ह्या दोन सबस्टन्सचे जेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होईल तर तो काय असणार आहे ग्रेटर दॅन 90. हे कधी शक्य होतं तर तुम्हाला आपण बायोच्या लॅबमध्ये किंवा केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये मर्क्युरी पाहिजे असेल तर मर्क्युरी जर आपण ग्लासमध्ये जर ठेवली काचेच्या भांड्यामध्ये ठेवली तर ती त्या काचेच्या भांड्याला चिकटत नाही. मीन्स लिक्विड does not wet solid substance. म्हणजे हे जे लिक्विड आहे हे सॉलिडला काय होतं चिकटत नाही म्हणजे ते सेपरेट राहतात. तर इथे असलेलं आपलं सिंपल रिलेशन काय होत आहे समजतं. आता
ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं तर एमसीक्यू साठी तुमचा कॉन्केव्ह मिनिस्कसचा सरफेस कोणत्या शेपमध्ये येतोय कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स इथं असलेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कोणता येतोय ऍक्टिव्ह येतोय की ऑब्ट्यूस येतोय आणि त्यांचं असलेलं एक्झाम्पल आपल्याला स्टँडर्ड एक्झाम्पल पुस्तकामध्ये ग्लास अँड केरोसिन कॉन्केव्ह साठी आणि ग्लास अँड मर्क्युरी हे कॉन्व्हेक्स साठी आता थर्ड डायग्राम मध्ये जो आपण मिनिस्कस आहे तो जो मिनिस्कस आपण इथे पाहतोय थर्ड डायग्राम मध्ये तो मिनिस्कस कसा आहे स्ट्रेट म्हणजे जर त्याची आपण टँजेंट ड्रॉ केली तर ती टँजेंट अशी होणार आहे ह्या सगळ्या आपल्या टँजेंट मग त्या टँजेंटची आणि सरफेस सॉलिड सरफेसशी असलेला अँगल तो अँगल काय येतोय 0 येतोय म्हणजे इथे जो आपला सरफेस आहे तो सरफेस काय येणार आहे प्लेन सरफेस आहे मग हे जे प्लेन सरफेस येतं तर ते प्लेन सरफेस साठी एक्झाम्पल काय आहे ग्लास अँड प्युअर वॉटर इथे जे तुमचं एक्झाम्पल आहे ते काय ग्लास अँड प्युअर वॉटर ही कंडिशन कशामुळे येते लिक्विड वेट्स सॉलिड कंप्लीटली म्हणजे इथे तुमचं लिक्विड आणि सॉलिड हे कंप्लीटली एकमेकांना काय होतात चिकट होतात एकमेकांच्या ते जवळ जातात असे सिंपल आपले 3 एक्झाम्पल आता इथे जे आपण एक्झाम्पल घेतले ते प्युअर वॉटर इम्पॉर्टंट वर्ड आहे प्युअर कारण की एमसीक्यू ला विचारतात जर नुसतं जर वॉटर असेल तर ते वॉटर हे कॉन्केव्ह शेप मध्ये येतं म्हणजे त्याचं हे पार्शियली वेट्स आहे ते प्युअर वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त H2 आहे म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये लाईम वॉटर किंवा डिस्टिल वॉटर यूज करता की नाही ते प्युअर वॉटर ते हे त्याचा असलेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय येतो 0 येतो आणि जर आपलं सिंपल वॉटर असेल तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 90 असतो म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे जास्त मिनरल्स किंवा क्षार असतील तेवढा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपला काय होतो तो वाढत जातो ते आपल्या पुढच्या डिस्कशन मध्ये समजेल की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कशामुळे बदलत जातो तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याचे जे मिनिस्कसचे शेप येतात ते मिनिस्कसचे शेप कशामुळे येतात इथे आपण फक्त बेसिक कन्सेप्ट पाहिला की हे मिनिस्कस येतात पण ह्या मिनिस्कस येताना जो काय फोर्स अप्लाय होतोय तो फोर्स कोणता अप्लाय होतोय आणि कशामुळे येतात ते आपण पाहणार म्हणजे शेप ऑफ मिनिस्कस शेप ऑफ मिनिस्कस आपण जे 3 शेप बघितलं फर्स्ट शेप होता कॉन्केव्ह शेप ऑफ मिनिस्कस तर इथे हा सॉलिड सबस्टन्स आहे आणि कॉन्केव्ह शेप या डायरेक्शन मध्ये म्हणजे इथे आपल्याकडे हे लिक्विड आणि ह्या बाजूला वरती काय येते एअर या इथे लिक्विड सबस्टन्स आहे या इथे सॉलिड सबस्टन्स आहे या इथे एअर सबस्टन्स आहे हा जो ए मॉलिक्यूल आहे तो ए हा मॉलिक्यूल द कॉन्टॅक्ट ऑफ सॉलिड अँड लिक्विड सबस्टन्स तो लिक्विड आणि सॉलिडला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्याच्यापासून ही ड्रॉ केलेली टँजेंट तिथे तयार झालेला हा जो आपला अँगल आहे तो काय झाला आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आता इथे 2 फोर्स तयार होणार एक कोहेसिव्ह फोर्स आणि एक ऍडिसिव्ह फोर्स म्हणजे लिक्विड सबस्टन्सचा सॉलिड सबस्टन्सशी झालेला इकडचा फोर्स मीन्स AB force is adhesive force बरोबर की नाही AP मध्ये झालेला फोर्स कोणता आहे आपला adhesive force आहे आणि या इकडे लिक्विड मध्ये झालेला फोर्स लिक्विड टू लिक्विड हा फोर्स कोणता इज
कोहेसिव्ह फोर्स आहे, म्हणजे सॉलिड मध्ये तयार झालेला ऍडिसिव्ह फोर्स आणि लिक्विड मध्ये तयार झालेला कोहेसिव्ह फोर्स, हे दोन्ही सुद्धा फोर्स ह्या मॉलिक्यूल वरती काय होत आहेत, अप्लाय होत आहेत. मग ह्या ह्या मॉलिक्यूल वरती अप्लाय झालेला रिझल्टंट फोर्स, ह्या दोघांमध्ये तयार झालेला रिझल्टंट फोर्स हा टँजेंटला कसा असतो, परपेंडिक्युलर येतो. मग तो हा टँजेंटला जो परपेंडिक्युलर आला तो कुठे आला, इनसाइड ऑफ सॉलिड. मीन्स AR is रिझल्टंट फोर्स. तर तुमचा तयार झालेला रिझल्टंट फोर्स हा रिझल्टंट फोर्स कुठे आहे, तर इनसाइड द सॉलिड. या इथे ही जी आपली सॉलिडची वॉल दिसते की नाही, त्याला असलेला एपी हा फोर्स किंवा ऍडिसिव्ह फोर्स, हा फोर्स हा बरोबर कसा येतोय, म्हणजे ह्या डायरेक्शनला असलेला एपी हा फोर्स हा आपला कसा येतोय, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये येतोय, बरोबर की नाही. इथे हा फोर्स कसा आहे, ह्या सॉलिड सबस्टन्सचा व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये काय होतंय, अप्लाय होतोय. आणि रिझल्टंट फोर्स, या दोन फोर्स मध्ये तयार झालेला रिझल्टंट फोर्स हा कशामध्ये आलाय, तर सॉलिड सबस्टन्स मध्ये. आता हे का होतं की तो सॉलिड सबस्टन्स मध्ये का आला, बिकॉज हियर द ऍडिसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन टू कोहेसिव्ह फोर्स. मीन्स AP bar is greater than to AC bar. Adhesive force is greater than the cohesive force. तुमचा असलेला adhesive force हा मोठा आहे as compared to the cohesive force च्या. जो फोर्स जास्त आहे तो त्याच बाजूला ओढणार आहे की नाही, म्हणून इथे तयार झालेला रिझल्टंट फोर्स हा इनसाइड द सॉलिड सबस्टन्स मध्ये येतो. द रिझल्टंट फोर्स आर फॉर्म ड्यू टू द इनसाइड द सॉलिड सबस्टन्स. म्हणजे इथला तुमचा हा रिझल्टंट फोर्स कुठे आला, सॉलिड सबस्टन्स मध्ये आला. त्यामुळे तुमचा तयार झालेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, देयरफॉर angle of contact is less than 90 degree or acute angle, and shape of meniscus is concave. तर तुमचा तयार झालेला शेप ऑफ मेनिस्कस कसा येतोय, कॉन्केव्ह शेपचा आहे. दिस द सिंपल कन्सेप्ट. इथे हा जो आपला टँजेंट काढले की नाही, ह्या टँजेंटला नेहमी रिझल्टंट म्हणजे जी तुम्ही टँजेंट ड्रॉ केली अँगल ऑफ कॉन्टॅक्टला, त्याला रिझल्टंट आणि परपेंडिक्युलर असते, एवढं लक्षात ठेवा. तरी आपल्याला कळतंय याची परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, या दोन अँगलच्या मध्ये कुठे येते, सॉलिड मध्ये येते. आणि दुसरा एक कन्सेप्ट आपण सांगू शकतो की हे लिक्विड असे इकडे ओढले गेले, मग हे ओढले पुन्हा इकडे गेले तर सॉलिड सबस्टन्स कडे ओढले गेले, म्हणजे लिक्विड मॉलिक्यूल हा सॉलिड मॉलिक्यूल ओढला गेलाय. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असेल, ऍडिसिव्ह फोर्स असेल. आणि इथे कोहेसिव्ह फोर्स की जे लिक्विड मध्ये तयार होतात तो इकडे गेलेला नाहीये, म्हणजे तो कुठे आला, आतल्या बाजूला आला. मग त्यानुसार सुद्धा आपण सांगू शकतो की इथे असलेला ऍडिसिव्ह फोर्स हा कसा आहे, जास्त आहे ऍज कंपेअर टू द कोहेसिव्ह फोर्स. आता सेकंड जे आपलं मेनिस्कस होतं, मेनिस्कसचा शेप होता तो होता तो कॉन्व्हेक्स शेप. इकडे आता आपला सेकंड आहे कॉन्व्हेक्स शेप ऑफ मेनिस्कस. तर कॉन्व्हेक्स शेप हा कसा येतो मेनिस्कसला, तर इथे आपण हे सॉलिड घेतलंय, इथे लिक्विड आहे
आणि हे एअर. ह्या बाजूला आपण ही लिक्विडला अशी एक टँजंट ड्रॉ केली की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 90 म्हणजे ऑब्ट्युसिव्ह म्हणजे तो कशामुळे प्रोड्यूस होतो ते आपल्याला पाहिजे. ह्या बाजूला इथे आपण point A is the contact between solid and liquid molecule. Here AP आणि लिक्विड मधला लिक्विड तयार झालेला AC. इथे आहे AB bar is adhesive force, AC bar is कोहेसिव्ह फोर्स. आता रिझल्टंट फोर्स कुठे तयार होणार तर मगाशी सांगितलं ही जी आपली टँजंट आहे त्या टँजंटला नेहमी रिझल्टंट फोर्स कसा असतो परपेंडिक्युलर. मग ती जर ड्रॉ केली निर्देश इथे येणार आहे तर हा झाला तुमचा रिझल्टंट AR. AR is resultant force. मग हा AR resultant force आता कुठे आलाय आपला इनसाइड द लिक्विड्स. सिंपल जसं आपण मगाशी कन्सेप्ट मांडले होते त्याचप्रमाणे तिथे A हा मॉलिक्यूल इज अ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सबस्टन्स अँड AP is the vertical to the solid wall. AP is the adhesive force and AC is the cohesive force inside the liquid and AR is the resultant force. This resultant force is formed inside of liquid. तर इथे तुमचा resultant force कुठे तयार झालेला आहे inside the liquid. म्हणजे तो लिक्विड मध्ये लिक्विड मध्ये असलेला फोर्स कोणता आहे कोहेसिव्ह फोर्स आहे. मग याचा अर्थ काय होतोय AC bar is greater than to AP bar means here cohesive force is greater than to adhesive force. तुमचा ज्यावेळेस कोहेसिव्ह फोर्स हा ऍडिसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल त्यावेळेस रिझल्टंट फोर्स आर इनसाइड द लिक्विड सबस्टन्स. मग तो तुमचा तयार झालेला रिझल्टंट फोर्स कुठे येणार आहे लिक्विडच्या आतमध्ये येणार आहे. म्हणून देयरफॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ liquid substance is greater than 90 or obtuse and shape of meniscus is कॉन्वेक्स. तर तुमचा तयार झालेला मेनिस्कसचा शेप हा कसा तयार होणार आहे कॉन्वेक्स शेपचा तयार होणार आहे आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. याचा आपण सिंपल एक्झाम्पल पाहिलं. एक्झाम्पल काय होतं ग्लास अँड मर्क्युरी. सिंपल एक्झाम्पल इज ग्लास अँड मर्क्युरी. आता तिसरा जो आपला शेप होता तो तिसरा शेप होता तो म्हणजे प्लेन शेप. या इथे आपला हा काय केला आपण
प्लेन शेपचा मेनिस्कस ड्रॉ केला, त्या प्लेन शेपच्या मेनिस्कसच्या या इथे आपण ए मॉलिक्यूल घेतोय, जो ए मॉलिक्यूल कॉन्टॅक्ट विथ लिक्विड अँड सॉलिड सबस्टन्स. इथे AP is again the contact of liquid and solid substance is applied by the adhesive force AC. इथे आपण C घेऊ, इथे C, आता तो लिक्विड मध्ये चालला पाहिजे. AC is the cohesive force. आता आपला प्लेन मेनिस्कस असेल तर टँजेंट ही अशी ड्रॉ होणार आहे. आणि टँजेंट जर आपण अशी ड्रॉ केली तर त्या ड्रॉ असलेल्या टँजेंटला परपेंडिक्युलर आपला रिझल्टंट फोर्स येणार आहे. मग तो रिझल्टंट फोर्स हा कुठे असेल, तर तो रिझल्टंट फोर्स ऍडिसिव्ह फोर्सच्या तिथेच असणार आहे. हे कधी पॉसिबल होईल, जेव्हा AC is equal to 0 means cohesive force is 0 or adhesive force is very greater than as compared to the cohesive force. जेव्हा तुमचा ऍडिसिव्ह फोर्स खूप जास्त असेल ॲज कंपेअर टू द कोहेसिव्ह फोर्स, त्यावेळेस रिझल्टंट फोर्स इज व्हर्टिकल टू द सॉलिड सबस्टन्स. हा तुमचा रिझल्टंट फोर्स हा काय येणार आहे, बरोबर व्हर्टिकल कंपोनंट येणार आहे बाय द सॉलिड सबस्टन्स किंवा सॉलिड बॉल जे आपण घ्यायचं त्याला हा कसा असणार आहे, व्हर्टिकल असणार आहे अँड सेम साइड ऑफ द सॉलिड सबस्टन्स. आणि तो कुठे असणार आहे, सॉलिड सबस्टन्स मध्ये असणार आहे. म्हणून तिथे तयार झालेला शेप ऑफ मेनिस्कस इज प्लेन. म्हणजे तिथे तुमचा हा शेप ऑफ मेनिस्कस काय होतोय, प्लेन तयार होतो. आणि याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, कारण तिथे परीक्षेला विचारतात 1 मार्क. एक्झाम्पल इज ग्लास अँड प्युअर वॉटर. इम्पॉर्टंट कोण आहे, प्युअर. ओनली वॉटर असेल तर ते एक्झाम्पल आपलं कॉन्केव्ह शेप मध्ये येतं. म्हणजे अँगल इज लेस दॅन 90, ह्याच्यामध्ये येत नाही. प्युअर वॉटर म्हणजे जेवढा तुमचं वॉटर प्युअर असेल तेवढा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. द सिंपल एक्झाम्पल, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. कधी कधी ग्लासच्या ऐवजी क्लीन ग्लास हा सुद्धा वर्ड यूज केला जातो. सॉलिड शीट वगैरे आपल्याला लिक्विड शीट पाहिजे तर लिक्विड्स मध्ये असलेलं प्युअर वॉटर हे जर असेल आणि ग्लास तिथे तयार झालेला मेनिस्कस हा प्लेन मेनिस्कस असतो आणि तिथे असलेला कोहेसिव्ह फोर्स हा 0 किंवा व्हेरी स्मॉल ॲज कंपेअर टू द ऍडिसिव्ह फोर्स. असे आपले 3 शेप आहेत. ते तिन्ही शेप तुम्हाला परीक्षेला विचारले जातात, कॉन्केव्ह शेप, कॉन्व्हेक्स शेप आणि प्लेन शेप. आता आपण पाहिले की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इट इज डिपेंड बाय द पेअर ऑफ लिक्विड अँड सॉलिड सबस्टन्स. तसेच अजून हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावरती डिपेंड्स आहे, तर हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अजून 2 फॅक्टरवरती डिपेंड्स आहे. फर्स्ट, इम्प्युरिटी. म्हणजे तुमच्या असलेल्या लिक्विड्स मध्ये आपण कोणती इम्प्युरिटी ऍड करतो त्याच्यावरती सुद्धा त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय डिपेंडेंट आहे. तर फर्स्ट घेऊ आपण सोल्युबल इम्प्युरिटी. जर सोल्युबल इम्प्युरिटी म्हणजे जर कंप्लीटली 100% डिझॉल्व होणारी इम्प्युरिटी असेल, ॲज अ एक्झाम्पल कॉमन सॉल्ट किंवा सोडियम क्लोराइड इज डिझॉल्व इन वॉटर. जर तुमचं कॉमन सॉल्ट हे जर वॉटर मध्ये डिझॉल्व केलं तर सरफेस टेन्शन
of liquid is increases. म्हणजे 100% सोल्युबल होणारा जर सबस्टन्स लिक्विड मध्ये ऍड केलं तर त्या लिक्विडचं असलेलं सरफेस टेन्शन हे काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. तर आपण सिंपल एक्झाम्पल कॉमन सॉल्ट आणि वॉटर घेतो. तर कॉमन सॉल्ट जर वॉटर मध्ये ऍड केलं तर वॉटरचे असलेले सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आता त्याच्यामध्ये सेकंड आहे इनसोल्युबल इम्प्युरिटी. आता इनसोल्युबल मध्ये दोन दिलेले, पार्शियली सोल्युबल अँड एक कम्प्लिटली इनसोल्युबल. आता पार्शियली सोल्युबल असेल किंवा कम्प्लिटली इनसोल्युबल असेल तर दोघांना आपण एकत्रच करू. इनसोल्युबल इम्प्युरिटी. इनसोल्युबल इम्प्युरिटी असेल जर इनसोल्युबल इम्प्युरिटी जर आपण एखाद्या लिक्विड मध्ये जर ऍड केली तर त्या लिक्विडच्या असलेली सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. तर सिंपल एक्झाम्पल डिटर्जंट. जर डिटर्जंट हे जर आपण वॉटर मध्ये जर हे केलं तर ते पार्शियली सोल्युबल आहे. तर ते जर आपण ऍड केलं तर वॉटरचं असलेलं सरफेस टेन्शन हे काय होतं, डिक्रीज होतं. म्हणून आपण जेव्हा कपडे धुतो म्हणजे क्लॉथ वॉश करण्यासाठी आपण डिटर्जंटचा यूज करतो, जेणेकरून जे काय आपल्या कपड्यांमध्ये जे छोटे छोटे रेषे आहेत, जे काय फायबर आहे छोटे छोटे, त्या फायबरमध्ये आत अडकलेला मळ तो काढण्यासाठी तिथपर्यंत पाणी गेलं पाहिजे. मग ते पाणी तिथपर्यंत जाण्यासाठी त्या दोन मॉलिक्यूल मधला कॉन्टॅक्ट हा कमी झाला पाहिजे. जर त्या दोन मॉलिक्यूल मधला कॉन्टॅक्ट कमी झाला तरच ते मॉलिक्यूल काय होतील, आतमध्ये जातील. म्हणून आपण कपडे धुण्यासाठी डिटर्जंटचं काय करतो, यूज करतो, जेणेकरून तिथलं असलेलं सरफेस टेन्शन त्या लिक्विडचं किंवा त्या वॉटरचं काय होईल, कमी होईल. तर तिथलं लिक्विडचं सरफेस टेन्शन कमी झालं तर ते वॉटर मॉलिक्यूल दोन सेपरेट होतं. सरफेस टेन्शन कमी होतं म्हणजे काय होतं, त्या दोन मॉलिक्यूल्स मध्ये काय होतं, सेपरेशन वाढतं. ते जर सेपरेशन वाढलं तर ते इझिली त्या कपड्याच्या आतमध्ये जे काय दोरे त्या दोऱ्यापर्यंत तो डिटर्जंट किंवा ते पाणी काय होईल जाईल. असं सिंपल एक्झाम्पल आहे ते कॉमन सॉल्ट. आणि इथे डिटर्जंट घ्या किंवा अजून एक सिंपल एक्झाम्पल दिलं जातं ते म्हणजे केरोसिन आणि वॉटर. आता ज्यावेळेस आपण केरोसिन वॉटरवरती स्प्रेड करतो त्यावेळेस त्या वॉटरवरती जर समजा मच्छरची अंडी वगैरे असते तर ती खाली जातात. आपल्याला माहिती आहे मच्छर ही अंडी नेहमी पाण्याच्या वरती घालतात, पण त्याच्यावरती जर आपण केरोसिन हे जर शिपडलं तर त्या केरोसिनमुळे ती अंडी काय होतात, खाली जातात. कशी खाली जातात, केरोसिन ज्यावेळेस त्या पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेस त्या पाण्याचा सरफेस टेन्शन हा कमी होतो. सरफेस टेन्शन कमी झालं की ते दोन लिक्विड मॉलिक्यूल असे थोडे सेपरेट होणार. ते लिक्विड मॉलिक्यूल सेपरेट झाले तर ती जी मच्छरची जी काय अंडी आहे ती काय होणार आहे, खाली जाणार आहे. त्यासाठी आपण मच्छर मारण्यासाठी म्हणजे मच्छरची अंडी मारण्यासाठी आपण केरोसिनचा सुद्धा काय करतो, यूज करतो. सिंपल एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला एमसीक्यू ला विचारू शकतात. डिटर्जंट आणि कॉमन सॉल्ट वरती 1 मार्क एमसीक्यू येईल. आणि सेकंड डिपेंडेंट से अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि सरफेस टेन्शन जर बदलला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. आता सेकंड आहे टेम्परेचर. आता टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजे एखाद्या लिक्विड सबस्टन्सचं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीजेस होतं. तर त्याचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होतं. आता आपण केमिस्ट्रीमध्ये ऐकलं असेल
ज्यावेळेस आपण एखाद्या लिक्विडला हीट देतो म्हणजे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करतो त्यावेळेस त्याचे असलेले दोन मॉलिक्यूल हे एकमेकांपासून काय होतात लांब होतात आणि ते दोन मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब झाले म्हणजेच आपल्या इथे सरफेस टेन्शन त्यांचं काय होणार आहे कमी होणार आहे ते जेवढे जवळ असतील तेवढं त्या सरफेसवरचं टेन्शन काय असणार आहे जास्त असणार हे जर लांब गेले तर सरफेसमध्ये स्पेस तयार होणार म्हणजे टेन्शन अप्लाय होणार आहे का नाही अप्लाय होणार आहे जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज करत जा तसं तुमचं सरफेस टेन्शन हे काय होत जातं डिक्रीज होत जातं जुन्या सिलेबसमध्ये याचा फॉर्म्युला होता T is equal to T0 1 minus alpha into del T आता इथे टेम्परेचरचं सिम्बॉल आणि सरफेस टेन्शनचं सिम्बॉल आहे सारखंच दिसतंय आता इथे T0 मीन्स सरफेस टेन्शन ॲट 0 डिग्री सेल्सिअस किंवा इनिशियल टेम्परेचर हा T0 म्हणजे तुमचा इनिशियल टेम्परेचर असलेला सरफेस टेन्शन आहे आणि इथे दिसलेला T हा T म्हणजे तुमचं फायनल टेम्परेचरला असलेलं सरफेस टेन्शन आहे अल्फा इज द कोएफिशिएंट ऑफ लिक्विड सबस्टन्स त्या लिक्विड सबस्टन्सचा काहीतरी कोएफिशिएंट असेल अल्फा अँड डेल टी इज द चेंज इन टेम्परेचर तुमचं कितीनी टेम्परेचर चेंज झालंय तो काय तुमचा डेल टी असं सिंपल तुमचा काय इथे फॉर्म्युला आहे हा फायनल त्याला म्हणा किंवा याला इनिशियल सरफेस टेन्शन इनिशियल टेम्परेचर सरफेस टेन्शन अँड TF is the final surface tension and final temperature. Alpha is the coefficient of liquid and del T is the change in temperature. हा फॉर्म्युला आहे ओल्ड सिलेबस मध्ये हा फॉर्म्युला होता न्यू सिलेबस मध्ये हा फॉर्म्युला नाहीये पण सीईटी साठी हा फॉर्म्युला आपल्याला इम्पॉर्टन्स आहे फॉर सीईटी एक्झाम सीईटी एक्झाम मध्ये त्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल हे विचारू शकता आता इथे अजून एक सीईटी साठीच एक्झाम्पल येतं की म्हणजे आपण म्हणतो की टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं पण दोन असे सबस्टन्स आहेत की त्या सबस्टन्सचा सरफेस टेन्शन इन्क्रीज केला टेम्परेचर इन्क्रीज केलं तरी सरफेस टेन्शन डिक्रीज होत नाही मग ते असे कोण आहे त्याचं एक्झाम्पल मोल्टन कॉपर अँड मोल्टन कॅडमियम हे दोन असे लिक्विड सबस्टन्स आहेत की टेम्परेचर इज इन्क्रीजेस then surface tension also increases तर हे एमसीक्यू साठी लक्षात ठेवा मोल्टन कॉपर अँड मोल्टन कॅडमियम हे दोन असे लिक्विड सबस्टन्स की ज्यांचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तरी त्यांचं सरफेस टेन्शन काय होतं इन्क्रीजच होत जातं कॉमन प्रॉपर्टी प्रमाणे डिक्रीज होत नाही असे आपले सिंपल दोन रिलेशन इफेक्ट ऑफ एंगल ऑफ कॉन्टॅक्ट इम्प्युरिटी अँड इफेक्ट ऑफ एंगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲट टेम्परेचर या दोन ह्याच्यामुळे एंगल ऑफ कॉन्टॅक्ट वर काय होतं इफेक्ट होतो आता बेसिकली तुम्हाला विचारलं जातं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंडेंट बाय द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे कशावर डिपेंड्स आहे तर तीन फॅक्टरवरती द फर्स्ट आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंड्स बाय पेअर ऑफ लिक्विड सॉलिड सबस्टन्स सेकंड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंड्स बाय impurity and third angle of contact is depends by temperature now 1 marks or 2 marks question विचारला जातो angle of contact is dependent factors critical temperature आता critical temperature कुणाला म्हणायचं ज्यावेळेस surface tension of liquid is 0 surface tension of liquid is 0 at temperature is called critical temperature म्हणजे ज्या टेम्परेचरला तुमचं सरफेस टेन्शन हे 0 होणार आहे त्या टेम्परेचरला
आपण काय म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर. त्या पॉइंट वरती ॲट दॅट टेम्परेचर इज क्रिटिकल टेम्परेचर. ही सिंपल एक डेफिनेशन आपल्याला विचारू शकतो. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंड बाय असं सुद्धा क्वेश्चन उत्तर ठरतो. फर्स्ट, pair of liquid solid substance किंवा त्यालाच आपण म्हणतो or nature of liquid solid substance. तर तुमची लिक्विड सॉलिडची कोणती पेअर्स आपण पाहिलं, ग्लास आणि केरोसिनचे असेल तर वेगळा अँगल तयार होतो, ग्लास आणि मर्क्युरी असेल तर वेगळा अँगल तयार होतो, ग्लास आणि प्युअर वॉटर असेल तर वेगळा अँगल तयार होतो. म्हणजे तो कोणत्या पेअर त्याच्यावर डिपेंड आहे किंवा नेचर त्या लिक्विडचं नेचर कसं आहे, म्हणजे प्युअर वॉटर आहे की इम्प्युअर वॉटर आहे, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं आहे की हाय डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं आहे. नेचर बदललं लिक्विडचं किंवा सॉलिडचं, टेम्परेचर बदललं तरी येणार आहे. सेकंड आपण पाहिलं इम्प्युरिटी, सोल्युबल आहे की इनसोल्युबल आहे. मग त्याच्यामध्ये हायली सोल्युबल आहे की वीकली सोल्युबल. म्हणजे इनसोल्युबल मध्ये पार्शियली सोल्युबल पण येतात. जसं तुमचं इनसोल्युबल वाढत जातं तसं सरफेस टेन्शन काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार. जेवढं तुमचं हायली सोल्युबल असेल तेवढं सरफेस टेन्शन काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे सरफेस टेन्शन कशामुळे बदलणार आहे तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टमुळे. आणि थर्ड आहे temperature. Effect of temperature. Temperature is increases, surface tension is also decreases, and surface tension is decreases. Angle of contact is change. आता आपण नेक्स्ट पॉइंट येतो तो शेप ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा येतो. तो टेन्शनशी कसा रिलेटेड आहे. Shape of liquid drops at solid surface at tension. या इथे लिक्विड आहे, या इथे सॉलिड आहे आणि या इथे एअर. सिंपल आपण एक बेसिक डायग्राम इथे ड्रॉ करतोय. कन्सिडर T1, T2 and T3. There T1 is the surface tension of liquid and solid. T1 is surface tension of liquid and सॉलिड सबस्टन्स. म्हणजे ह्या जो डायरेक्शनला आपण दाखवतोय T1, इकडे लिक्विड आणि सॉलिडचं रिलेशन. T2 इज सरफेस टेन्शन ऑफ सॉलिड अँड एअर सबस्टन्स. T2 जो तुमचा येणार आहे तो पुन्हा मधला सरफेस टेन्शन आहे सॉलिड आणि एअर या बाजूला. आणि T3
is surface tension of liquid and air substance. तर T3 तयार झालेलं या डायरेक्शन लाईन इथेच आपला काय असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे इथे हा ए मॉलिक्यूल आहे, त्या ए मॉलिक्यूलच्या ह्या बाजूला T1 टेन्शन आहे, ह्या बाजूला T2 टेन्शन आहे, या बाजूला T3 टेन्शन. T1 टेन्शन हे पुन्हा कुणाशी अप्लाय होत आहे तर लिक्विड आणि सॉलिड सबस्टन्सशी. T2 टेन्शन हे कुणाशी अप्लाय होतं सॉलिड आणि एअर सबस्टन्सशी. आणि T3 टेन्शन कुणाशी अप्लाय होत आहे लिक्विड आणि एअरशी. तर ह्या T1 आणि T2 ला जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर T3 चा आपल्याला रिझल्टंट पोझिशन ड्रॉ करायचं. T3 resolve in two components. One is vertical and another is horizontal. जर horizontal component असेल तर त्याला trigonometric cos multiply होतो आणि vertical असेल तर त्याला trigonometric sin multiply होतो. म्हणजे इथे तुमचा हा T3 जो लिक्विड आणि एअर मध्ये असलेला सरफेस टेन्शन ते resolve in two direction. One is horizontal and another is vertical. आता A point या इथे असलेला angle of contact is balanced by T2 and T1 plus T3 cos theta. Therefore, T2 is equal to T1 plus T3 cos theta. जर हे सिम्प्लिफाय केलं तर angle of contact cos theta is equal to T2 minus T1 divided by T3. तर आपला angle of contact चा सिंपल फॉर्म्युला काय आहे तो रिलेटेड टू द टेन्शन किंवा shape of liquid drops at solid surface related to the tension. Cos theta is equal to T2 minus T1 divided by T3. तर आपल्याकडे आपण तीन शेप पाहिले होते, त्याच्यामध्ये दोन शेप घेणार आहे, कॉन्केव्ह आणि दुसरा कॉन्वेक्स. म्हणजे अँगल आता हा एक शेप आहे, हा शेप आपला काय होतो अँगल इज ग्रेटर दॅन टू 90 डिग्री. मग अँगल इज ग्रेटर दॅन टू 90 डिग्री असेल तर त्याला आपण कोणता शेप म्हणतो तो कॉन्वेक्स शेप म्हणतो. अँगल इज ग्रेटर दॅन टू 90 ऑफ ऑब्ट्यूस. आता ही कंडिशन कधी पॉसिबल होणार आहे ज्यावेळेस T1 is greater than to T2. ज्यावेळेस तुमचा इकडचा असलेला सरफेस टेन्शन हा जास्त असेल ऍज कंपेअर टू द T2. आपण शेप ऑफ मेनिस्कस मध्ये पाहिले T1 म्हणजे आपला काय झाला लिक्विडच्या आतमधला झालेला सरफेस फोर्स आहे. मग तो तिथला असलेला कोहेसिव्ह फोर्स हा जास्त होता. कोहेसिव्ह फोर्स जास्त म्हणजे तिथला असलेला सरफेस टेन्शन सुद्धा जास्तच येणार आहे की नाही. तोच कन्सेप्ट इथे आपण घेतोय. जर T1 is greater than to T2, the subtraction of T2 minus T1 is negative. Yes. Cos theta is negative. तर तुमचा cos theta काय येतो निगेटिव्ह येतो आणि cos theta जर निगेटिव्ह असेल तर तो अँगल काय असतो ग्रेटर दॅन 90 असतो. हे झालं फर्स्ट. सेकंड आता इथे असलेला आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90. म्हणजे तिथे तयार झालेला अँगल ऑफ
लेस दॅन 90 मीन्स ॲक्युरेट अँगल येतं. म्हणजेच हिअर T2 इज ग्रेटर दॅन T1. आता T2 म्हणजे ह्या बाजूचा, ह्याला आपण म्हणतो तिथे ॲडिसिव्ह फोर्स. तर शेप ऑफ मेनिस्कस मध्ये आपण पाहिलंय द ॲडिसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन टू कोहेसिव्ह फोर्स फॉर कॉन्केव्ह शेप. मग जर कॉन्केव्ह शेप असेल तर तुमचं T2 चं टेन्शन हे मोठं येणार आहे ॲज कंपेअर टू T1. म्हणजे ह्यांची जी सबट्रॅक्शन येणार आहे cos थीटा इज पॉझिटिव्ह. म्हणजे तुमची cos थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. मग cos थीटा हा जर पॉझिटिव्ह असेल तर तो अँगल काय असणार आहे? लेस दॅन 90. आणि थर्ड कंडिशन आपण पाहिली होती प्लेन. प्लेन अँगलची कंडिशन कधी येणार आहे? ज्या वेळेस cos थीटा इज इक्वल टू 1. कारण cos थीटा इज इक्वल टू 1 आलं म्हणजे थीटा इज इक्वल टू काय येणार आहे? 0 डिग्री. means therefore T2 minus T1 is equal to T3. The subtraction of surface tension pair of liquid solid and surface tension of pair of solid air is equal to the surface tension of liquid air substance. ह्या दोघांच्या वजाबाकीचा सरफेस टेन्शन हा एअरच्या सरफेस टेन्शन एवढा असेल तर तुमचा रेशो काय येणार आहे? 1 येणार आहे. थीटा इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचा तयार झालेला मेनिस्कस आकार असेल, प्लेन असेल. आता सेम क्वेश्चन तुम्हाला 3 टाइप्स मध्ये विचारला जातो. एक्सप्लेन द शेप ऑफ मेनिस्कस इन फोर्स, एक्सप्लेन द शेप ऑफ मेनिस्कस इन टेन्शन. तर हे आपण एक्सप्लेन द शेप ऑफ मेनिस्कस हे कशात एक्सप्लेन केले? टेन्शन मध्ये. त्या टेन्शनचं रिलेशन आपल्याला सिंपल असलेला फोर्सच्या रिलेशन मध्ये सुद्धा कंपेअर करता येतं. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे.